हॅलो स्टुडंट, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन MCQ टाईप इंडस्ट्रियल हायड्रॉलिक अँड न्यूमॅटिक याचे दोन व्हिडिओ पाहिले, पार्ट 1 आणि पार्ट 2. हा पार्ट 3 व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण 41च्या पुढे क्वेश्चन बघणार आहे. पार्ट 1 मध्ये आपण 20 क्वेश्चन बघितले, पार्ट 2 मध्ये 20 आणि याच्यात पुन्हा पुढचे क्वेश्चन्स आपण बघतोय. तर आपण चालू करतोय. क्वेश्चन नंबर 41. Which of following is also called as non-return type wall? Check wall, sequence wall, counterbalance wall, all of above. तर याच्यात चार पर्याय त्यांनी दिलेले आहेत. चार पर्याय की चेक वॉल. चेक वॉल इज अ वन वे वॉल, नॉन रिटर्न वॉल. So answer is check wall. Sequence wall, to perform operation in sequence we use sequence wall. Counterbalance wall, टू मीन्स जे ओव्हर रनिंग लोड आहे, निगेटिव्ह लोड आहे, मीन्स फॉर हेवी लोड, आणि ते ओव्हर रनिंग लोड आहे त्याच्यासाठी आपण काउंटर बॅलन्स वॉल वापरतो. सो आन्सर इज चेक वॉल, दॅट इज अ नॉन रिटर्न टाइप वॉल. क्वेश्चन नंबर 42. टू कंट्रोल द फोर्स डेव्हलप बाय हायड्रॉलिक ऍक्च्युएटर विच वॉल इज यूज? हायड्रॉलिक ऍक्च्युएटर जो काही फोर्स डेव्हलप करतो, जे काही एनर्जी डेव्हलप करतो, for that purpose which wall is used? Flow control wall, pressure control wall, direction control wall. आपण वॉलच्या वेगवेगळ्या टाइप पाहिल्या. प्रेशर कंट्रोल वॉल. प्रेशर कंट्रोल वॉल आर रिलेटेड टू प्रेशर ऑफ फ्लुइड. डायरेक्शन कंट्रोल वॉल कंट्रोल द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ ऑइल थ्रू द हायड्रॉलिक सर्किट. फ्लो कंट्रोल वॉल कंट्रोल द अमाउंट ऑफ ऑइल admitted in actuator, admitted in cylinder. So flow control wall control the force developed by hydraulic actuator. So here answer A option. In which wall working fluid flows only in one direction? Check wall, pressure relief wall, pressure reducing wall, none of above. So answer is check wall. In check wall fluid is flow only in one direction. Pressure relief wall is used to relieve the pressure. Whenever pressure in the system goes behind preset value, then a pressure relief valve open and pressure relief in hydraulic or pneumatic system. Pressure reducing valve reduces the pressure developed by pump or compressor. Suppose pump develop 100 bar pressure and for further pneumatic circuit we require only 50 bar pressure. Then pressure reducing valve reduce the pressure. So answer is here question number 43, answer having check wall. Next question. Which one of following is not true about use of air in pneumatic? Air is available everywhere. Air is available everywhere. Air require no return line. Air is explosive. Air is non-pollutant. Which one of following is not true? Means false statement we have to find out for pneumatic system. For air pneumatic system, air is available everywhere. This is the true. Air require no return line. जशी हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये आपल्याला प्रेशर लाईन आणि रिटर्न लाईन लागते, तशी न्यूमॅटिक सिस्टीम मध्ये लागत नाही. इन न्यूमॅटिक सिस्टीम वी रिक्वायर ओनली प्रेशर लाईन. वी डू नॉट रिक्वायर रिटर्न लाईन. एअर इज एक्सप्लोजिव्ह. हायड्रॉलिक ऑइल जसं एक्सप्लोजिव्ह आहे तसं एअर एक्सप्लोजिव्ह नाही. हे स्टेटमेंट रॉंग आहे. एअर इज नॉन पोल्युटन. नॉन पोल्युटन. तर आपलं रॉंग स्टेटमेंट एअर इज एक्सप्लोजिव्ह. हे स्टेटमेंट रॉंग आहे. जसं हायड्रॉलिक ऑइल एक्सप्लोजिव्ह आहे ऍक्च्युअली. ओके, सो आन्सर इज एअर इज एक्सप्लोजिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन. द स्टोरेज स्पेस फॉर फ्लुइड इज कॉल्ड स्ट्रेनर, रिझर्वायर, प्लग, पंप. पंपचं फंक्शन काय? टू प्रेशराइज द वर्किंग फ्लुइड. प्लग म्हणजे एखादी वॉल क्लोज करण्यासाठी आपण प्लग वापरतो. स्ट्रेनर म्हणजे फिल्टर मध्ये आपण स्ट्रेनर वापर, जाळीसारखा प्रकार आहे. रिझर्वायर टू स्टोअर द वर्किंग फ्लुइड, टू स्टोअर द हायड्रॉलिक ऑइल वी यूज रिझर्वायर. पुढचा क्वेश्चन. विच वन ऑफ फॉलोइंग इज अ टाइप ऑफ ऍक्च्युएटर इन हायड्रॉलिक सिस्टीम? हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये हे चार कंपोनंट दिलेले आहेत, त्याच्यापैकी कोणता ऍक्च्युएटर आहे? वॉल, स्ट्रेनर, सिलेंडर, रिझर्वायर. रिझर्वायर काय करतो? टू स्टोअर द हायड्रॉलिक ऑइल. स्ट्रेनर
वॉल काय करतात? देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ वॉल, फ्लो कंट्रोल वॉल, डायरेक्शन कंट्रोल वॉल, प्रेशर कंट्रोल वॉल. तर सिलेंडर काय करतो? सिलेंडर इज linear type of actuator. Which one of following is a type of actuator in hydraulic system? Cylinder is one of the actuator in hydraulic system. Okay. Next question. Which one of the following is advantage of pneumatic system? Pneumatic system चे advantage काय काय? For low cost layout, for increasing the rate of production, for better working environment, all of the above. हे सगळे न्यूमॅटिक सिस्टीम साठी लागू होतात. फॉर लो कॉस्ट लेआउट, फॉर इन्क्रीजिंग द रेट ऑफ प्रोडक्शन, फॉर बेटर वर्किंग एन्व्हायरमेंट. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आर द रिझन कॉजिंग प्रेशर ड्रॉप इन हायड्रॉलिक सिस्टीम? हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये जो प्रेशर ड्रॉप होतो त्याचे रिझन्स काय काय? लॉंग लेंथ ऑफ पाईप, फ्रिक्शन, टाइप ऑफ फ्लुइड, लॉसेस इन वॉल अँड बेंड. तर ए मध्ये 1, बी सेकंड अँड थर्ड, सी थर्ड, ऑल ऑफ अबोव. सो आन्सर इज ऑल ऑफ अबोव. व्हॉट आर द रिझन कॉजिंग प्रेशर ड्रॉप? जे काय हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये प्रेशर डेव्हलप होतं, देर इज प्रेशर ड्रॉप इन दॅट सिस्टीम. देर आर व्हेरियस रिझन. ड्यू टू लॉंग लेंथ ऑफ पाईप, ड्यू टू फ्रिक्शन of fluid and pipe material, due which type of fluid we use, losses in wall and bend. So all of above. How is power transmitted in fluid power system? Power is transmitted instantaneously, power is transmitted gradually, both, none of above. In fluid power system, power is transmitted very fast, instantaneously, not gradually. हळूहळू power transmit होत नाही. Power is transmitted instantaneously. Okay. Which one of component of pneumatic system is used to remove the water vapor or moisture in the air? Pneumatic system मध्ये compressor काय करतो? Compressor take atmospheric air and compresses, pressurize the air. Pressure of air increases according to our compressor capacity. So which of following component of pneumatic system is used to remove the water vapor or moisture in the air? So dryer is the answer. Control wall, air actuator, air cooler, dryer. So answer is dryer. Dryer remove water vapor or moisture in the air. Control wall control the direction, flow, pressure of air. Air actuator convert the pressurized fluid into mechanical energy. Air cooler cool the temperature of pressurized air. Air dryer removes the whatever water particle, whatever moisture present in water. Next question. What effect does overloading have on fluid power and electrical system? ओव्हरलोड जर झाला फ्लुइड पॉवर सिस्टीम आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, त्याचं आपल्याला कम्पेअर करायचं आहे. इलेक्ट्रिकल कंपोनेंट गेट डॅमेज इन इलेक्ट्रिकल सिस्टीम. फ्लुइड पॉवर सिस्टीम स्टॉप वर्किंग विदाउट डॅमेजिंग द कंपोनेंट. हे बोथ पर्याय करेक्ट आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल कंपोनेंट, इलेक्ट्रिकल सिस्टीम जर ओव्हरलोड झाली, that damages electrical component, electrical system. But fluid power system, even if that overload, that doesn't damage the various component of hydraulic or pneumatic system, that stop working. So both statements are correct. Next question. Which energy is used to transmit power in hydrostatic system? Pressure energy, kinetic energy, potential energy, all of above. So pressure energy is used to transmit power in hydraulic system, hydrostatic system. With help of pump, we increase the pressure of oil, and that pressurized oil is used to transmit through that circuit. Okay. The size of hydraulic cylinder is specified by हाइड्रोलिक सिलेंडर का जो टेक्निकल स्पेसिफिकेशन है
that's specified with the help of piston diameter, stroke length, barrel of piston, volume of fluid and piston rod. None of this. तर व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड आणि पिस्टन रॉड याचा काही संबंध नाही. बॅरल ऑफ पिस्टन याचाही संबंध नाही. पिस्टन डायमीटर अँड स्ट्रोक लेंथ. सो दिस इज द आन्सर. पिस्टन diameter and stroke length. The size of hydraulic cylinder is specified. So A is the answer. Next question, 54. Which of following component of pneumatic system is used to regulate and control the direction of air? Control valve, air actuator, dryer, compressor. So control valve is the answer. Control valve of pneumatic system is used to regulate and control the direction of air. Next. In pneumatic system, which of following component take the air from atmosphere and reduce its volume and increase the pressure? Pneumatic system मध्ये आपण compressor वापरतो. Hydraulic system मध्ये आपण pump वापरतो. Pneumatic system मधलं compressor काय करतं? Takes atmospheric air and increase the pressure of that air and reduce its volume. That component is called as air compressor. Air dryer काय करतो? Remove the water particle, remove the moisture of air. Air actuator काय करतो? Convert the pressurized air into mechanical energy. Receiver काय करतो? Receive the compressed air. Receiver tank असतो. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे air compressor. Identify the hydraulic and pneumatic symbol used in schematic diagram shown below. हा symbol कशाचा आहे? One way valve, two way valve, three way valve, none of above. याच्यात किती पोर्ट दिलेले आहेत? किती? ही एक इनलेट पोर्ट आणि ही एक सिलेंडर पोर्ट. दोन पोर्ट दिलेले आहेत. टू पोर्ट, 1 and 2. So the answer is two way valve. This symbol is not for 3 port. This symbol is, हे पण आन्सर नाही, हे पण नाही, वन वे, एकच पोर्ट सुद्धा दाखवलेली नाही. सो दिस सिम्बॉल इज फॉर 2x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल्व, टू वे वॉल्व. टू वे म्हणजे 2x2, 2 पोर्ट 2 पोझिशन. हा एक स्क्वेअर म्हणजे एक पोझिशन, दुसरा स्क्वेअर म्हणजे दुसरी पोझिशन. या दोन पोझिशन इथे दाखवल्या. पहिला स्क्वेअर एक पोझिशन, दुसरा स्क्वेअर एक पोझिशन आणि दोन पोर्ट दाखवलेले आहेत, म्हणून टू वे वॉल्व. नेक्स्ट. Which of following is not type of air compressor? Positive displacement compressor, dynamic displacement compressor, universal displacement compressor, all of above. Then question बघा. Which of following is not a type of air compressor? Positive displacement compressor हा आहे, dynamic displacement compressor आहे, पण universal displacement compressor असा कोणताही compressor नाही. So answer is universal displacement compressor. Next. Identify the hydraulic and pneumatic symbol used in schematic diagram shown below. हा symbol कशाचा आहे? Air compressor, one directional valve, hydraulic pump, air filter. तर हा सर्कल दाखवलेला आहे आणि त्याच्यात एक ट्रायंगल काढलेला आहे, हॉलो ट्रायंगल आहे. हॉलो ट्रायंगल आहे म्हणजे एअर कॉम्प्रेसरचा सिम्बॉल आहे. डार्क ट्रायंगल जर आपण इथं काढला असता तर हायड्रॉलिक पंप. डायरेक्शन कंट्रोल वॉल्वचे सिम्बॉल वेगळा आहे, एअर फिल्टरचा सिम्बॉल वेगळा आहे, म्हणून याचा आन्सर काय? एअर कॉम्प्रेसर. आयडेंटिफाय द हायड्रॉलिक अँड न्यूमॅटिक सिम्बॉल यूज इन स्केमॅटिक डायग्राम. हा सिम्बॉल कशाचा आहे? आता याच्यात काय होतं? सर्कल वापरलेलं आहे, त्याच्यात हॉलो ट्रायंगल आहे. याच्यामध्ये काय? सर्कल वापरलेला आहे, डार्क ट्रायंगल आहे, म्हणजे हा कशाचा सिम्बॉल आहे? हायड्रॉलिक पंप. हा हायड्रॉलिक पंपचा सिम्बॉल. दिस इज अ सिम्बॉल ऑफ हायड्रॉलिक पंप. आयडेंटिफाय the hydraulic and pneumatic symbol used in schematic diagram shown below. हा सिम्बॉल कशाचा आहे? हा सिलेंडर आहे, हा पिस्टन रॉड. इथं एक पोर्ट आणि इथं दोन पोर्ट, म्हणजे हा डबल ऍक्टिंग सिलेंडर. डबल ऍक्टिंग सिलेंडर. याचा आन्सर काय? डबल ऍक्टिंग सिलेंडर. ओके. आपण या व्हिडिओमध्ये पुन्हा 20 क्वेश्चन पाहिले. आपण याच्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये पार्ट 1, पार्ट 2 20 क्वेश्चन पाहिले. या पार्ट 3 मध्ये 20 क्वेश्चन पाहिले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. मी तुमच्या कॉमेंटला आन्सर देईन.
Thank you.